नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथे भटके विमुक्त दिनानिमित्त सांस्कृतिक रॅली संपन्न। सोलापूर येथे दिनांक 31 ऑगस्ट रोजी भटके विमुक्त दिनानिमित्त सांस्कृतिक रॅली काढण्यात आली। दिनांक 31 ऑगस्ट हा भटके विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन म्हणून शासनाने घोषित केल्यामुळे भटके विमुक्त आदिवासी संयोजन समिती महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने भटके विमुक्त मुक्तीदिनी भव्य सांस्कृतिक रॅली काढण्यात आली। भटके विमुक्त समाजातील बहुरूपी मर्याईवाले, डोंबारी नंदीवाले, वैदू नाथपंथी, दौरी गोसावी इत्यादी समूहातील नागरिकांनी महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून रॅलीमध्ये सहभाग झाले होते। या रॅलीची सुरुवात विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी भारत जाधव, मल्लेश सूर्यवंशी, शहाजी गडहिरे, यशवंत फडतरे, विजय शिंदे, अप्पाराव राठोड यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या रॅलीमध्ये सरकारकडे नागरिकत्वाचे विविध पुरावे गृह चौकशीच्या आधारे द्या, भटक्या विमुक्त समाजाला स्वतंत्र मंत्रालय व मंत्री असावे, सरकारी जमिनीवर अतिक्रमित जमिनीचे नियमितीकरण करून भूमिहीनांना जमीन देण्यात यावी, भटका विमुक्त समाज हा भिक्षेकरी असून स्थलांतरित होत असतो, त्यांना शासनाने ओळखपत्र द्यावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। सांस्कृतिक रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पूनमगेट जिल्हा परिषद समोर आल्यानंतर ठराव वाचण्यात आले। यावेळी महादेवी विभूते, सुनीता मरियाईवाले, शांताबाई विभूते, मल्लेश सूर्यवंशी, शहाजी गडहिरे, यशवंत फडतरे यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या व्यथा मांडल्या। या प्रसंगी देवेंद्र सैन साकडे, मडेळप्पा पुजारी, विजय शिंदे, यल्लाप्पा तेली, गोविंद अप्पा सितारे, सोपान पवार, बाबासाहेब शेळके, मुत्तप्पा भारती, मल्लेश इपोळे, सुनीता शेळके, रमेश शिंदे, मारुती मरियाईवाले, सुनील डांगे आदी उपस्थित होते। ही रॅली यशस्वी करण्यासाठी मल्लेश सूर्यवंशी, विजय शिंदे, यशवंत फडतरे, रोहिणी गायकवाड, धनलक्ष्मी देशमाने, सुषमा कांबळे फडतरे, मारुती मरियाईवाले, केवल फडतरे, कपिल शंखे आदींनी परिश्रम घेतले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।